ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. चला तर मग प्रेक्षकांनो सुरुवात करूया आपल्या या व्हिडिओला. तर आता आपण इथे पाहणार आहोत की कशा पद्धतीने आता सायली आणि अर्जुन हे प्रियाची सगळी मस्ती जिरवणार आणि प्रियाला तिने केलेल्या प्रत्येक कर्माचं फळ मिळवून देणार. आता नेमकं कसं कसं आणि काय काय घडतं हे सगळं काही आपल्या या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत पहा. तर सध्या आता प्रिया ही सगळ्यांनाच खूप जास्त विनवण्या करत असते. हे बघा, मला घरात येऊ द्या, माझं चुकलं, पण प्लीज प्लीज मला घरात येऊ द्या. हे बघा, मला माझी बाजू मांडण्याची संधी द्या. उगाचच्या उगाच माझ्याबरोबर हे असं वागू नका. मी तुमच्या सगळ्यांसमोर हात जोडते, हवं तर तुम्हा सगळ्यांच्या पाया पडते. मी तुम्हा सगळ्यांना सोडून कुठे जाऊ, कुठे राहू? तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, मला आता आई बाबासुद्धा घरामध्ये घेणार नाही आहेत. बाबांनी माझ्याशी सगळे संबंध आधीच संपवलेले आहेत आणि त्यात आता तुम्ही सगळेजणसुद्धा माझ्याबरोबर हे इतकं वाईट वागणार असाल तर मी काय करू? प्लीज प्लीज माझा थोडा विचार करा, मला समजून घ्या. माझ्याशी असं नका वागू. अश्विन अरे, तुझं माझ्यावर किती प्रेम आहे. मी तुझ्या लग्नाची बायको आहे, मग तरीही तू मला असंच वाऱ्यावरती रस्त्यावरती सोडून देणार आहेस का? अश्विन आतापर्यंत माझ्या एवढ्या चुका पोटात घातल्यास मग मला एकदा माफ कर ना प्लीज. अश्विन, हे बघ, मला एकदा फक्त माझ्या बाजूने बोलण्याची संधी तरी दे. कमीत कमी मला स्वतःला सिद्ध तरी करू देत. मग त्यानंतर मला माफ करायचं का नाही हे सगळं तू ठरव. अश्विन तिचं काही ऐकून घेत नाही. रात्री सगळेजण जेवतात आणि आपापल्या खोल्यांमध्ये झोपायला जातात. सायली प्रियाच्या तोंडावर दरवाजा बंद करून निघून जाते. त्यानंतर प्रिया विचार करते, या सगळ्याचा काहीच उपयोग झाला नाही. मग दुसऱ्या दिवशी सकाळी हॉलमध्ये कोणीही नसताना प्रिया विचार करते, मी वरती बेडरूममध्ये जाऊनच अश्विनशी बोलते. आणि मग प्रिया खोलीत जाण्यासाठी आता जिना चढत असते. त्याचवेळी सायली तिकडे येते आणि प्रियाला धक्का देते वरनं. आता प्रियाला सायली त्याच पद्धतीने धक्का देते ज्या पद्धतीने प्रियाने एकदा सायलीला धक्का दिलेला असतो. त्यानंतर तिने एकदा मधुभाऊंनासुद्धा त्या जिन्यावरून धक्का दिलेला असतो. आता सायली त्या गोष्टींचा अगदी व्यवस्थित बदला घेते. आता प्रियाला सायलीने हा असा धक्का दिल्याबरोबर मग आता मात्र इकडे प्रियाच्या डोक्याला जबरदस्त फटका लागलेला असतो. मग काय, प्रिया कळवळू लागते. प्रियाला वेदना होत असतात. ऐक, वाचवा असं सगळं प्रिया ओरडते. घरातले सगळेजण तोपर्यंत एक एक करत बाहेर आलेले असतात. पण प्रियाला लागलेलं आहे हे सगळ्यांना दिसत असतानाही कोणीही प्रियाकडे बघायला जातच नाही. मग प्रिया स्वतःहूनच उठते आणि स्वतःला कशीबशी सावरत म्हणत असते, हे बघ सायली, मला माफ करा. उगाचच्या उगाच मला हे असं हिनवू नका, वागवू नका. अर्जुन, अश्विन, आई, बाबा, कल्पना, आई, मी सगळ्यांकडे तुमच्याकडे रिक्वेस्ट करते, समजून घ्या ना मला. हे बघ, मी मला माहिती आहे चुकली आहे, पण उगाचच्या उगाच तुम्ही माझ्याबरोबर हे असं वाईट वागलात तर मी काय करू, कुठे जाऊ? तू तरी समजून घे ना मला. अस्मिता, अगं तूच म्हणालीस ना एकेकाळी आपण चांगल्या मैत्रिणी होतो म्हणून. मग आज माझ्यावरती ही अशी वाईट वेळ असताना तू सुद्धा माझी साथ सोडणार आहेस का? नाही, मला मान्य आहे माझ्याकडनं चुका झाल्यात, पण कमीत कमी मला सुधारायची एक शेवटची संधी तर तुम्ही देऊन बघू शकता ना. मला घरातनं बाहेर काढलं तर सुभेदारांची सून बनवून रस्त्यावरती भटकते, रस्त्यांवर फिरते असं लोक म्हणतील. तुम्हाला सगळ्यांना नावं ठेवतील. माझं काहीही झालं तरी मला फरक पडत नाही, पण माझ्यामुळे माझ्या सुभेदार कुटुंबियांना जर कोणी नावं ठेवली ना तर ते सगळं मला बिलकुलच सहन होणार नाही. खरं तर म्हणूनच मी इथून कुठेही जात नाही आहे. नाहीतर मी काय, माझं पोट भीक मागूनसुद्धा भरायला तयारच आहे. त्याबरोबर मग आता कल्पना म्हणते, भीक मागावी इतकीसुद्धा निर्लज्ज तू आहेसच ते आम्हाला माहिती आहे, पण काय ना, आम्हाला आमच्या घराण्याचे वाभाडे काढायचे नाही आहेत. आमची अब्रू आहे पूर्ण पनवेल एरियामध्ये. माझा मुलगा एक नामवंत वकील आहे, माझा धाकटा मुलगा एक उत्तम सर्जन आहे आणि माझा नवरा एवढ्या मोठ्या फार्मा इंडस्ट्रीमध्ये स्वतःचं एक वेगळं वर्चस्व तयार करून आहे. आणि त्यांच्या सगळ्यांच्या प्रतिमेला तू हे नालायकपणे जे वागली आहेस त्याच्यामुळे धक्का लागणार असेल ना तर मला ते बिलकुलच चालणार नाही आहे. त्यामुळे मी आत्ता तरी तुला घरात ठेवून घेते, पण तुला घरात ठेवून घेण्यासाठी माझ्या काही अटी आहेत ज्या तुला पाळाव्या लागतील. तू घरात राहतेस हे तुला पूर्णपणे विसरून जावं लागेल. तू कुठल्या तरी तुरुंगामध्ये कैदी म्हणून राहतेस असंच तुला राहावं लागेल. प्रिया म्हणते, तुम्ही ज्या काही अटी सांगाल, तुम्ही जे काही बोलाल ते सगळं मला मान्य आहे. कल्पना तिला सांगते, घरातलं एकूण एक काम करावं लागेल. गेस्ट रूममध्ये किंवा स्वतःच्या रूममध्ये सॉरी
माझ्या मुलाच्या अश्विनच्या रूममध्ये नाही तर स्टोर रूममध्ये राहावं लागेल, जमिनीवर झोपावं लागेल, फक्त डाळ भात जेवावं लागेल, घरात पडेल ती सगळी कामं करावी लागतील. महाराणीचं थाट करणं आता विसरायचं, मोलकरीण बनून या घरात राहायचं. जर हे सगळं जमणार असेल तर आणि तरच तुला घरात ठेवून घेऊ. त्याबरोबर मग आता लगेचच इकडे प्रिया म्हणते की ठीक आहे, मला चालेल, मी मोलकरीण बनून राहायला सुद्धा तयार आहे, मला काही फरक पडणार नाही. प्रिया आता विचार करते, सध्या माझ्याकडे कुठलाही पर्याय नाही आहे, मला राहायला जागा नाही आहे, घर नाही आहे, त्यामुळे मोलकरीण तर मोलकरीण, पण सध्या माझ्या डोक्यावर छप्पर असणं गरजेचं आहे आणि त्यासाठी मग मला मोलकरीण बनून राहावं लागलं तरीही चालेल. हे घर सोडलं तर मला इतर दुसरीकडे कुठेही सध्या आसरा मिळणार नाही आहे. त्यानंतर मग प्रिया ठीक आहे, तुम्ही जे जे म्हणाल ते सगळं करायला मी तयार आहे असं म्हणते. त्याबरोबर आता इकडे सायली आणि कल्पना दोघीजणी एकीमेकीकडे बघतात आणि एकीमेकीकडे बघून हसतात. आता खरं तर प्रियाला घरामध्ये ठेवून घ्यायचं हा सायलीचा आणि अर्जुनचा एक प्लॅन असतो आणि त्यांनी प्लॅनपूर्वकच प्रियाला घरामध्ये ठेवून घेतलेलं असतं. प्रियाने या घरातल्या प्रत्येक सदस्याला पर्सनली खूप जास्त त्रास दिलेला आहे आणि सायलीला तर खूप करून सतवलं आहे. सायलीला घरातल्यांपासून तोडलं, घरातल्यांना सायलीच्या विरोधात भडकवलं. त्यामुळे सायलीला आता प्रियाने घरातल्यांना जो काही त्रास दिलेला असतो ना, त्या सगळ्याचा बदला घ्यायचा असतो. म्हणून मग आता सायलीनेच खरं तर कल्पनाला सांगितलेलं असतं की तुम्ही प्रियाला घरामध्ये ठेवून घ्या, घरामध्ये ठेवून घेऊन आपण तिला मरणयातना द्यायच्या आहेत. रोज तिला तिळतिळ थोडं थोडं मारायचं. तिने आपल्या घरातल्यांना जो जो काही त्रास दिला आहे ना आतापर्यंत, त्या सगळ्या त्रासाची तिच्याकडनं चांगली परतफेड करून घ्यायची, तिला चांगली जन्माची अद्दल घडवायची. आणि म्हणूनच खरं तर आता सायलीच्या सांगण्यावरनं कल्पनाने प्रियाला घरात ठेवून घेतलेलं असतं आणि आता घरात ठेवून तिच्याकडनं मोलकरणीची सगळी कामं करून घ्यायची असं आता इकडे सायलीने ठरवलेलं असतं. सायली आता प्रियाला म्हणत असते, आई काय म्हणाल्या ते कळालं नाही का? मोलकरीण म्हणून राहावं लागेल, महाराण्यांचे थाट करायचे नाही. कॉफी द्या विमलताई, हे करा ते करा, आता ते सगळं विसरायचं, समजलं ना? लायकीप्रमाणे राहायचं. नाही म्हणजे खरं तर तुझी लायकी नाहीच आहे की तुला आम्ही या घरामध्ये ठेवून घ्यायचं, पण तरीही ठेवून घेतो. चल कामाला लागायचं आत्तापासूनच तुझ्या कामांची सुरुवात. चल पटापट लादी पुसायला घे. आणि हो, लादी पुसायसाठी मॉप वापरायचा नाही लादी फडकं याने पुसायची, फडक्याने बादलीत पाणी घेऊन. आणि कपडेसुद्धा तूच धुवायचे, कपडे मशीनला नाही लावायचे, हाताने धुवायचे, समजलं? त्याबरोबर प्रिया म्हणते ठीक आहे सायली, तू जे जे म्हणशील ना ते सगळं करायला मी तयार आहे, माझी काहीसुद्धा हरकत नाही आहे, तू म्हणशील ते करेन मी. आणि मग आता प्रिया ही ताबडतोब लगेचच आता फरशी पुसायला घेते. सायली हे सगळं काही बसून बघत असते. मग ती विमलला हाक मारते, विमलताई तुम्ही तिकडे उभ्या राहून काय करताय किचनमध्ये, या इथे बसा. त्यावर विमल म्हणत असते हो. आणि मग आता ती येते आणि सायलीच्या शेजारी तिकडे बसून घेते. आता इकडे प्रिया ही विमलकडे बघते. मनातल्या मनात ती म्हणत असते, जी मोलकरीण माझ्या मागे पुढे करायला हवी ती वरती मस्त सोफ्यावर बसून आहे आणि मी मालकीन आहे आणि मी खाली हे काम करते, मी राबते. त्यावर सायली म्हणत असते, प्रिया आमच्याकडे काय बघतेस, खाली वाग आणि गुपचूपपणे काम कर, समजलं ना? जास्त आखडत बसू नकोस, नाहीतर तुझी सगळी आक्कड कशी काढायची ना ते मला बरोबर माहिती आहे. घरामध्ये ठेवून घेतलं आहे म्हणजे असा विचार करू नकोस की पुढच्या 2-3 दिवसांनी तुझं सगळं व्यवस्थित होईल म्हणून. आता तुझी लायकी हीच. त्यानंतर मग सायली आता तिथे बसलेली असताना सायलीला आठवतं की प्रियाने कसा गरम तवा खाली ठेवला होता आणि कसा सायलीचा पाय भाजला होता. मग सायलीच्या लक्षात येतं की कदाचित ते सगळं काही प्रियाने जाणून बुजून आणि मुद्दामच केलं होतं. मग आता सायली ठरवते की जर ह्या प्रियाने ते सगळं जाणून बुजून केलं होतं तर आता मी सुद्धा काही प्रियाला सोडणार नाही आहे. मग आता सायली ही मुद्दामून किचनमध्ये जाते आणि चपातीचा तवा हा असाच गॅसवरती गरम करते आणि मग तो तवा गरम करून तो प्रियाच्या लादी पुसून झाल्यावर तिला सांगते, प्रिया जा आता चल पटापट पोळ्या बनवायला घे. प्रिया म्हणते, अगं आत्ताच मी लादी. सायली म्हणते, काही बोललीस का? त्यावर प्रिया म्हणते, नाही
मी जाते. आणि मग प्रिया लगेचच पोळ्या करायला घ्यायला जाते. आता ती तो तवा उचलायला जाते. तो तवा असतो गरम. प्रियाची बोटं भाजतात. त्यावर प्रिया जोराजोरात अय्यै ग आहा असं ओरडते. तशी सायली लगेचच तिकडे येते आणि म्हणत असते, काय झालं? भाजला का हात? असो, चला मग लागा आता कामाला. हात भाजला तर काय तो घेऊन बसायचं नसतं. तरीही कामं करायचीच असतात घरातली. आठवतंय तुला? एकदा असाच तुझ्याकडनं चुकून तवा ठेवला गेला होता किचनच्या जवळ आणि तेव्हा माझा पाय भाजला होता. आज तुझा हात भाजलाय. समजलं? चल चल चल, पटापट पटापट पोळ्या लाटायला घे. जेवायची वेळ झाली आहे. सगळीजणं जेवायला येतच असतील. उगाच उशीर व्हायला नको. तुझ्यामुळे घरात जर कोणी उपाशी राहिलं ना तर ते मला चालणार नाही, कळलं? त्याबरोबर मग प्रिया पोळ्या लाटायला घेते. सायली मनातल्या मनात म्हणत असते, प्रिया ही सगळी तर अजून सुरुवात आहे. अजून तर तुला खूप खूप काही काही भोगायचं आहे, खूप काही सोसायचं आहे. रोज तुला नवीन नवीन मरण यातना देणार आहे मी. त्यानंतर मग आता कल्पना तिकडे येते आणि कल्पना ही म्हणायला लागते, सायली जेवणाचा मेन्यू आज मी ठरवते आणि तू जेवण बनवायचं. सगळं जेवण तूच बनवायचं. समजलं? आजचं सगळं जेवण हे अश्विनच्या आवडीचं असलं पाहिजे. अश्विनची एका महामायेच्या कैदेतून सुटका झालेली आहे. माझ्या मुलाचं आयुष्य आता बदलणार म्हणून त्याचं सेलिब्रेशन आम्हाला करायचं आहे. त्यामुळे एक काम करायचं, टोमॅटो राईस बनवायचा, टोमॅटोचं सार बनवायचं, पुलाव आवडतो त्याला पुलाव बनवायचा, काजूची भाजी बनवायची, पनीर मटरची भाजी बनवायची, पुऱ्यासुद्धा करायच्या अश्विनला आवडतात म्हणून. त्याला श्रीखंड आवडतं, श्रीखंडसुद्धा करायचं आणि गोडामध्ये त्याला काजू बदामचा हलवा आवडतो तर तोसुद्धा बनवायचा. समजलं ना? आणि हो, सगळं स्वयंपाक लवकर लवकर बनवायचा. काहीही गडबड होता कामा नये. आणि कशात मीठ जास्त झालं आहे, कशात तिखट जास्त झालं आहे, असं जर काही केलंच ना तन्वी तर याद राख, गाठ माझ्याशी आहे. पटापट पटापट स्वयंपाक बनवायला घे. खरंच माझ्या मुलाची एवढ्या नालायक मुलीच्या ताब्यातून सुटका झाली. तिचा खरा चेहरा, तिचा खोटारडेपणा आमच्या समोर आला, हेच आमच्यासाठी खूप आहे आणि त्यासाठी एवढं तर आम्ही करायला हवंच. असं म्हणत आता कल्पना ही प्रियाला कामाला लावते. त्याबरोबर प्रिया हो हो मी बनवायला घेते स्वयंपाक असं म्हणते. कल्पना येते आणि आता सायलीजवळ बसते. ती सायलीला म्हणत असते, सायली आत्तापर्यंत हिने ज्या ज्या कर्तृत्या केलेल्या आहेत की नाही, प्रत्येक कर्तृतीचा हिच्याकडनं आपण बदला घ्यायचा, प्रत्येक कर्तृतीचा. त्यानंतर जेवणं बनवून झाल्यावर प्रिया ही सगळ्यांना जेवणं वाढण्यासाठी जेवण आणून तिथे डायनिंग टेबलवर ठेवते. त्याबरोबर सायली तिला म्हणते, आमच्या डायनिंग टेबलजवळ यायची तुला गरज नाही आहे. ते काम घरच्या सुनेचं असतं आणि ते करायला मी समर्थ आहे, कारण मी आहे ना या घरची सून. तू जेवायची वेळ झाली आहे ना, जा जा तिकडे खाली जाऊन कोपऱ्याला बस, जा जा. त्याबरोबर प्रिया म्हणते, कोपऱ्याला खाली. त्यावर सायली म्हणते, आईंनी काल काय सांगितलं होतं ते विसरलीस का? आईंनी काय सांगितलं आहे? खाली बसायचं, जमिनीवर, जेलमध्ये राहिल्यासारखं राहायचं. आठवतं आहे ना? त्यावर लगेचच प्रिया होकार देते. तशी सायली ही तिला म्हणते, चल डाळ भात खायला घ्यायचा. त्याबरोबर मग प्रिया फक्त वरण आणि भात खायला घेते. आता सायली ही सगळ्यांना छान मस्तपैकी सगळं जेवण वाढत असते. आता प्रियाच्या तोंडाला खरं तर पाणी सुटलेलं असतं. पुरी, मटर पनीरची भाजी, श्रीखंड, काजू बदामचा हलवा, टोमॅटोचं सार, परत पुलाव आणि सगळ्यात महत्त्वाचं टोमॅटो राईस वगैरे हे सगळं तिने तिच्या हातांनी बनवलेलं असतं. पण आता तिला खायला मात्र त्यातलं काहीही मिळालेलं नसतं. प्रिया ही सर्व जेवणाकडे बघत असते. त्यावेळी आता सायली तिला म्हणते, बघू नकोस नाहीतर दृष्ट लागेल. गुपचूप स्वतःच्या ताटात जे आलं आहे ना ते गिळ. त्याबरोबर मग प्रिया आता खाली जमिनीवरती बसून डाळ भात खात असते. प्रियाला आपल्या चुकांचा पश्चाताप होत असतो. प्रिया म्हणत असते, कुठून चूक केली आणि त्या अधिराजच्या नादी लागले काहीच कळत नाही. पण मला आता काहीही करून अश्विनला माझ्या जाळ्यात मला ओढावंच लागणार आहे. आणि मग आता प्रिया ही म्हणत असते, दिवसभर मरमर काम केलं, एवढा स्वयंपाक बनवला, लादी वगैरे सगळं पुसलं आणि आता हा वरण भात खायला मिळतो आहे मला. मग जेवणं वगैरे आटपतात. सायली प्रियाला सांगते, चल पटापट
आता जेवणं झाली, भांडी घासून घे, चल चल चल. प्रिया ताबडतोब तिकडनं भांडी घासायला जाते. भांडी वगैरे प्रिया घासून घेते. तोपर्यंत इकडे आता अश्विन हा सगळ्यांसाठी आईस्क्रीम घेऊन येतो आणि म्हणतो सरप्राईज. त्याबरोबर अर्जुन हा अश्विनला म्हणत असतो, अश्विन काय रे, हे आईस्क्रीम कशासाठी आणलंस? त्यावर अश्विन म्हणत असतो, अरे दादा असं काय करतोस? या एवढ्या नालायक मुलीच्या तावडीतनं माझी सुटका झालेली आहे, मग त्याचं सेलिब्रेशन नको का करायला? म्हणून हे एक खास आईस्क्रीम आज मी स्वतःच्या पैशांनी तुम्हा सगळ्यांसाठी आणले. मी या काही दिवसांमध्ये तुम्हा सगळ्यांबरोबर खूप वाईट वागलो. त्या सर्व गोष्टींचा तो कडवटपणा निघून जावा, घालवून टाकावा, त्यासाठी हे आईस्क्रीम. आणि सगळ्यात महत्त्वाचं माझी सुटका. त्याबरोबर अर्जुन म्हणतो, वा वा वा, उत्तम केलं आहेस, चल चल चल, पटपट सायली आईस्क्रीम काढून घे सगळ्यांसाठी. सायली लगेचच प्रियाला म्हणते, ए जा पटकन प्लेटी दे आणि चम्मचसुद्धा. तशी प्रिया पटकन जाऊन प्लेट्स आणि चम्मच घेऊन येते. प्रियाला वाटलेलं असतं थोडा आईस्क्रीम तिलाही मिळेल. सायली ही तिला म्हणते, झालं ना, मग निघ आता, किचन ओटा आवरून घे. प्रिया किचनमध्ये जाते, किचन ओटा आवरते. तर आता नंतर ती अश्विनकडे येऊन अश्विनला म्हणत असते, अश्विन प्लीज प्लीज मला माफ कर, हे बघ माझं चुकलं, मला मान्य आहे. पण अश्विन तिला म्हणतो, ए तुझा ड्रामा बंद करा, कोण तू? आणि त्यानंतर आईस्क्रीम वगैरे खाऊन तो तिकडनं झोपायला जातो. आता सगळेच जेंट्स मंडळी आपापल्या खोलीमध्ये निघून जाते. सायली आणि कल्पना दोघीच तिथे खाली राहतात. मग प्रिया आता कल्पनाला म्हणत असते, आई अगं बघ ना अश्विनची काय अवस्था झाली आहे ते. तुला माहिती आहे ना अश्विनचं माझ्यावर किती जीवापाड प्रेम होतं ते, आणि आता त्याला माझ्याबरोबर राहता येत नाही आहे ना, म्हणून तो असं वेड्यासारखं वागतोय. अगं मला शिक्षा झाली आहे आणि तो गोडाधोडाचं खातो. हे सगळं तो मानसिक धक्क्यापोटी करतोय गं, हे आनंदाने नाही करत आहे तो. त्यावर कल्पना म्हणत असते, हे बघ प्रिया, तू त्याची काळजी करायची काहीही गरज नाही आहे. त्याची काळजी करण्यासाठी आम्ही सगळे घरातले समर्थ आहोत. जर तुला त्याची एवढीच काळजी वाटत असती ना, तर हे नको ते जे उपद्व्याप करून ठेवलेले आहेस ते केले नसतेस. उगाचच्या उगाच मला माझं तोंड उघडायला भाग पडू नकोस. अश्विन उलट तुला विसरतोय, तुझ्यातून मूव ऑन होतोय ना, हेच चांगलं आहे. जर माझ्या मुलाच्या वाट्याला जाण्याचा प्रयत्न जरी केलास ना, तरी याद राख गाठ माझ्याशी. आजपर्यंत तू बघितलंस ते फक्त ह्या कल्पनाचं चांगलं रूप, पण माझं दुसरं रूप बघायला जाऊ नकोस. प्रिया, माझं दुसरं रूप खूप भयंकर आहे. माझ्या घराच्या माझ्या मुलांच्या सुखाच्या आड जर कोणी जाणार असेल ना, तर मी त्याचा जीव घ्यायलासुद्धा मागे पुढे बघणार नाही. आणि मुळात तुझा जीव घ्यायला तर मला फारसा वेळही लागणार नाही. त्यामुळे आता ताबडतोब निघायचं, चल. त्याबरोबर मग आता इकडे अस्मितासुद्धा म्हणत असते, तुला आजपर्यंत आम्ही खूप वेळा सुधारायची संधी दिली, पण मुळात म्हणतात ना, कुत्र्याचं शेपूट वाकडं ते वाकडं ते कधीच सरळ होऊ शकत नाही. एखादी वेळी कुत्र्याचं शेपूट तरी सरळ होऊ शकतं, पण तुझ्यासारखी नालायक, हलकट, हरामखोर मुलगी सरळ होणं मात्र खरोखर खूपच अवघड आहे. आणि आम्ही सगळेच चुकलोय तुझ्या बाबतीत. असो, आता देर आहे दुरुस्त आहे. सायलीने आजपर्यंत प्रत्येक वेळी आमच्या चुका सुधारल्या आहेत, आणि यावेळीसुद्धा सायलीने आमची चूक सुधारली. आणि एवढं बोलून सगळेजण खोलींमध्ये झोपायला जातात. प्रियाला मात्र अडगळीच्या खोलीत मच्छर वगैरे चावत असतात, तिथे झोपायला लागतं. प्रिया तिथेच अंथरूण घालून झोपून घेते. तर दुसऱ्या दिवशी सकाळी अश्विन हा आता हॉस्पिटलला जायला निघालेला असतो. आता अश्विन हा रोजच्यासारखा छान आवरून रेडी वगैरे होऊन चाललेला असतो. कल्पना अश्विनला म्हणते, अश्विन टिफिन. त्याबरोबर अश्विन म्हणतो, नाही नाही मॉम, मला आज टिफिन नको आहे. कल्पनाला वाटतं हा अश्विन असा कसा टेन्शनमध्ये वगैरे बोलतो आहे की काय. ती म्हणते, का रे बाळा, काय झालं? त्यावर तो म्हणतो, अगं मॉम काय आहे ना, आज आमच्या हॉस्पिटलमध्ये एक जे सिनियर डॉक्टर आहेत त्यांच्या घरी त्यांच्या मुलीच्या एंगेजमेंटची पार्टी आहे, सो मी तिकडे जाणार आहे. त्याबरोबर मग सायली म्हणत असते, अरे वा अश्विन भाऊजी, व्हेरी गुड, तुम्ही छान एन्जॉय करा आणि तुम्हाला जे जे हवं ते करा काय. त्याबरोबर अश्विन म्हणतो, येस ऑफकोर्स, मी खूप छान एन्जॉय करणार आहे. आणि
मी चेंज वगैरे करायला तसा येईनच दुपारी घरी, पण तरीही टिफिन वगैरे खायला मॉम वेळ मिळणार नाही, मी लवकरच निघणार आहे तिकडनं. त्यावर कल्पना म्हणते, बरं बाबा ठीक आहे. अश्विनला हे असं आनंदी बघून सायली आणि कल्पनाला खूप बरं वाटतं. तर प्रियाला मात्र टेन्शन येतं की जर हा अश्विन मला विसरला तर मात्र माझं या घरातलं स्थान मला पुन्हा मिळवणं खूपच अवघड होईल. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा. धन्यवाद.